त्याच्यावर मी काल बोललो, लांडग्यानी वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला वाघाचं काळीज लागतं. वाघ एकच, बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांनी त्यांचे विचार जे आहेत, त्यांचे विचार, हिंदुत्वाचे ज्वलंत विचार, ते घेऊन आम्ही पुढे चाललोय. बाळासाहेबांचे विचार सोडले कोणी? सरकार स्थापन करताना जे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं, माझी काँग्रेस होईल शिवसेना, त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन असं जाहीरपणे वक्तव्य बाळासाहेबांनी केलं. मग मिंदेपणा कोणी केला? सगळ्यात मोठा मिंदा कोण? याचा विचार जनतेने केलाय. ही जनता सुज्ञ आहे आणि जनता सगळं जाणती आहे. सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार त्यागले, बाळासाहेबांची भूमिका सोडली आणि स्वार्थासाठी ज्या लोकांनी या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना भाजप युती म्हणून निवडून दिलं होतं, त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसला, मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. मग गद्दारी कोणी केली? मग मिदनेपणा कोणी केला? बाळासाहेबांसारखे कपडे आणि बाळासाहेबांसारख्या रुद्राक्षाच्या माळ घालून बाळासाहेब होता येत नाही. बाळासाहेबांचे विचार असावे लागतात. ते विचार त्यांनी सोडलेत. त्यांना मोदींवर देखील, माझ्यावर तर केली, परंतु मोदींवर पण टीका केली. त्यांना काय अधिकार आहे? काय अधिकार आहे? ज्या मोदी साहेबांनी बाळासाहेबांचं स्वप्न, जे 370 कलम हटवण्याचं काश्मीर मधलं आणि त्याचबरोबर राम मंदिर बांधण्याचं स्वप्न, जसं करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं, तसं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. बाळासाहेबांचं स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलं. खरं म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजे होते, त्यांना साष्टांग दंडवत घातला पाहिजे होता, परंतु ते कसं शक्य आहे? दंडवत लोटांगण काँग्रेसच्या खाली घालायला लागलेत ते. त्यामुळे त्यांचे, बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडलेत, म्हणून त्यांना नैतिक अधिकार उरलेला नाही. मी कालही म्हणालोय, ये काय म्हणतो त्याला, ये जनता सब